आपल्या दहीवडा भेळ सँडविचची चव वाढवणाऱ्या 2 चटण्यांची रेसिपी पाहूया. चला तर रेसिपीला सुरुवात करू. तर इथे सर्वात आधी आपण खजूर चिंचाची चटणी बनवणार आहोत. त्यासाठी इथे आपल्याला लागेल 1 कप खजूर. मी खजूरच्या बिया काढून टाकलेल्या आहेत. हे खजूर आपल्याला 1 तास भिजत ठेवायचे आहे. त्यासाठी इथे मी घेते 1 कप पाणी. हे आपल्याला व्यवस्थित पाण्यात पसरवून भिजत ठेवायचे आहेत. आणखीन इथे मी घेते 1 कप चिंच. इथे आपल्याला चिंच सुद्धा भिजत ठेवायची आहे. त्यासाठी इथे मी 1 कप पाणी घेते. चिंच सुद्धा व्यवस्थित पाण्यात भिजेल अशी पसरवून घ्या. आता ही चिंच सुद्धा आपल्याला 1 तास अशीच भिजत ठेवायची आहे. 1 तास झालेला आहे. आता आपण बघूया. खजूर आपले छान असे पाण्यामध्ये मुरलेले आहेत. आता हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेते. त्यामध्ये टाकून घेऊयात मुरलेले खजूर आणि आपली मुरत ठेवलेली चिंच. ही बघा, चिंच सुद्धा आपली छान अशी मुरलेली आहे. ती आपण या मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ. आता हे खजूर आणि चिंच आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे. इथे मी चिंच आणि खजूर बारीक दळून घेतलेली आहे. हे बघा, चिंचामध्ये केस असल्यामुळे मी ही चाळून घेणार आहे. तुमच्या चिंचेमध्ये केस नसतील तर तुम्ही ही अशीच शिजवू शकता. चिंच खजूर चाळण्यासाठी इथे मी एक बाउल घेते. बाउलमध्ये अशा प्रकारची एक चाळणी घ्यायची. आता हा खजूर चिंचेचा गर आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. भांड्यातला संपूर्ण गर मी हा असा हाताने काढून घेत आहे. अशा प्रकारचा एक चमचा घेऊन आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे. ह्या चमच्याने व्यवस्थित दाब देता येत नसल्यामुळे इथे मी दुसरा चमचा वापरते. तुम्ही सुरुवातीलाच अशा प्रकारचा चमचा घ्या, ज्याने व्यवस्थित आपल्याला मिसळ त्याचा गर काढून घेता येतो. तुम्ही बघू शकता हे याचे केस वेगळे झालेले आहेत. हे आपण टाकून देऊया आणि हे मागे सुद्धा लागलेलं आहे ते असं मी हाताने काढून घेते. यामधनं केस वगैरे चांगले असे आपण वेगळे काढलेले आहेत. आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी एक कढई घेतली आहे. आता हा आपण संपूर्ण गर या कढईमध्ये टाकून घेऊया. आता हा गर आपल्याला 1 ते 2 मिनिटं छान परतून घ्यायचा आहे. दोन मिनिटं हा गर परतून झालेला आहे. आता गॅसची फ्लेम कमी करायची. इथे मी अर्ध्यापेक्षा थोडी जास्त साखर घालत आहे. साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे. साखर विरघळलेली आहे. आता आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत. इथे मी अर्धा चमचा मिरची पावडर घालते.
आणि इथे मी रंगासाठी लाल मिरची पावडर घालते, अर्धा चमचा काळे मीठ, अर्धा चमचा चाट मसाला, आता हे सगळे मसाले आपल्याला एकजीव करायचे आहेत आणि मंद आचेवर हे 2 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। ही चटणी खूप घट्ट झाल्यामुळे यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात। इथे मी अर्धा कप पाणी घालते। आता हे आपण एकजीव करून घेऊयात। चटणीला 1-2 बॉईल येऊ द्या। बस एवढीच आपल्याला बॉईल करायची आहे, नाहीतर अजून बॉईल केली तर आपली चटणी खूप घट्ट होईल। त्यामुळे इथे मी गॅस बंद करून एकदा व्यवस्थित मिसळून घेते। आता ही चटणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे। चटणी पूर्णपणे थंड झालेली आहे। आता ही चटणी आपण एका कंटेनर मध्ये ट्रान्सफर करून घेऊया। ही चटणी 6 महिन्यापर्यंत आपण फ्रीज मध्ये स्टोर करून ठेवू शकतो। ही चटणी फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर अजून खूप घट्ट होते, तर तुम्ही एक बाउल मध्ये थोडीशी घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकून मिक्स करून थोडीशी पातळ करून घ्यायची। मस्त आपली लाल चटणी तयार आहे। आता आपण ग्रीन चटणी पाहूया। इथे मी एक मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप डाळ घेते, 2 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या मी तोडून घेत आहे, 1 मूठभर इथे आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ। ही चटणी आपल्याला पातळ करायची असते, त्यामुळे इथे मी 2 चमचे पाणी घालत आहे। आता या मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून आपण हे बारीक करून घेऊया। आपली ही चटणी बारीक दळलेली आहे, तुम्ही बघू शकता, पण ही खूप घट्ट झाल्यामुळे यामध्ये आपण अजून 2 चमचे पाणी घालूया। बस आपली ही आता ग्रीन चटणी सुद्धा रेडी आहे। ही सुद्धा आपण दही वडे, सँडविच आणि भेळसाठी वापरू शकता। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद।